मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 26 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात, रविवारचा. आजच्या एपिसोडपासून सुरुवात झाली आहे बरं का प्रेक्षकांनो, प्रियाचा मुखवटा फाडण्याची. आता सुरुवातीला अधिराज आणि सँडी येणारे अश्विन समोर प्रियाचं सत्य सांगायला. आता हे सगळे पुरावे लपवण्यासाठी चालू आहे प्रियाची पळापळ. पण प्रियाच्या मागे त्याचसाठी आता या 13 जणी लागणार आहेत. मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला मंडळी. बघत राहा. ठरलं तर मग. काल आपण पाहिलं होतं, अर्जुन सांगत असतो की प्रियाचा मुखवटा फाडण्याची आता खरी वेळ आली आहे. अर्जुन पुढे म्हणत असतो, शांता मावशीचा खून प्रियाने केलाय हे आपल्याला कोर्टात सिद्ध करायचंय सायली. सायली म्हणते, पण सगळा आळ संतोषने स्वतःवर घेतलाय ना. अर्जुन म्हणतो, तेच तर आपल्याला सिद्ध करायचंय. त्याला प्रियाने पैसे दिले असतील, नाही तर ब्लॅकमेल केलं असेल. आज संतोष प्रियामुळेच कोर्टात खोटं बोललाय. आता त्याचेच पुरावे आपल्याला शोधायचे. सायली म्हणत असते, हे सगळं मान्य आहे, तुम्ही ना आता आराम करा, केवढी मोठी लढाई जिंकून आलायत तुम्ही. अर्जुन म्हणतो, तू होतीस सायली सोबत म्हणून मी सुटू शकलो. सायली म्हणते, कुठलीही बायको करेल तेच मी केलंय. अर्थात मला धीर एकवटावा लागलाच. माझा निर्दोष नवरा गजाआड आहे आणि दोषी मुलगी बाहेर फिरतीये राजरोजपणे, ही कल्पनाच करवत नव्हती मला. खूप चिडचिड होत होती माझी. तुम्हाला गजाआड पाहिलं तेव्हाच ठरवलं, शांता मावशीच्या खुनासाठी प्रियाला अटक होईपर्यंत आता थांबायचं नाही. अर्जुन म्हणतो, मग आराम करून कसं चालेल सायली. सायली म्हणते, आराम तुम्ही करायचा, मी नाही. त्या प्रियाने माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं ना. तुम्ही एवढी वर्ष उत्तम काम करून स्वतःला खूप सिद्ध केलं, समर्थपणे सिद्ध केलं, पण प्रियाने तुमच्या प्रतिमेला धोका दिलाय. तुमच्यात झालेल्या प्रत्येक अपमानाचा आणि मी गाळलेल्या प्रत्येक अश्रूचं उत्तर दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. अर्जुन म्हणतोय, सायली, प्रियाला धडा आपण दोघांनी मिळून शिकवायचा आहे. त्यामुळेच आपल्या हातात एवढे पुरावे आहेत तरी पण आपण गप्प, कारण प्रियाची पापं अजून संपलेली नाहीयेत. तिच्या विरोधात अजून आपल्याला मिळत असलेले पुरावे पण संपलेले नाहीयेत. फक्त एकदा आपल्या हातात प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे लागले ना, की मग ही प्रिया कायमची जेलमध्ये जाणार बघ. इकडे आता त्यांनी अस्मिता आणि चैतन्याचा सीन पुढे दाखवलाय. DNA रिपोर्ट बद्दल सुद्धा अर्जुन बोललाय बरं का प्रेक्षकांनो, पण ते पुढच्या सीन मध्ये त्यांनी दाखवलंय. काल आपण पाहिलं होतं, चैतन्याने अस्मितासाठी नेल आर्टचं गिफ्ट आणलं. अस्मिता ते नेल आर्टचं गिफ्ट बघते आणि म्हणते, अरे वा, मला कॉलेजमध्ये असताना खूप आवडायची नखं रंगवायला, पण तू आणि अश्विन दोघं किती चिडवायचात मला. चैतन्य म्हणतो, हो, पण आता तू नेल आर्ट करायला हरकत नाही ना. अस्मिता म्हणते, आता कुठे शक्य आहे रे चैतन्य, आता बाळामुळे माझी हात सतत ओली असतात ना. अरे बाळामुळे हात सतत पाण्यात असतो रे. नेल पॉलिश लावू तर कधी लावू आणि लावून दाखवू कोणाला. चैतन्य तिला समजवतो, अगं अस्मिता ताई, आपलं काय ठरलंय, कोणी काहीही बोलो, आपल्याला छान वाटतं म्हणून करायचं. तुझा आनंद तुझ्या हात तू शोधायचा आहेस. अस्मिता म्हणते, थँक्यू चैतन्य, थँक्यू सो मच. चैतन्य म्हणतो, मोस्ट वेलकम. हा, तेवढ्यात अश्विन आवाज देतो चैतन्याला, ए चैतन्य, जरा इकडे येतोस का. चैतन्य आता अश्विनकडे जातो बरं का. तेवढ्यात तिथे सचिन येतो. सचिनला आता ते नेल आर्टचे गिफ्ट बघून मिरची लागते बरं का प्रेक्षकांनो. आता बघा, अस्मिता ती गिफ्ट ठेवत असते आतमध्ये नेऊन. तेवढ्यात सचिन येतो आणि म्हणतो, सॉरी ग अस्मी, मला जरा उशीरच झाला ग. अगं अर्जुन कुठे अस्मी, मला त्याला अभिनंदन करायचं होतं. अगं त्याची निर्दोष सुटका झालीये ना, मी खरंच खूप खुश आहे ग, अर्जुन सुटलाय निर्दोष. अस्मिता म्हणते, तो ना त्याच्या रूम मध्ये आता, उगाच त्याला हाक मारत बसू नको, नंतर बोल त्याच्याशी जाऊन. सचिन म्हणतो, हे काय नेल आर्ट किट तू विकत घेतलायस. अगं बाळाला सांभाळताना तुला हे फॅन्सीची कशाला गरज आहे, उगाच खर्च केलास ग अस्मिता. अस्मिता चिडून म्हणते, बाळाला सांभाळताना काय करायचंय आणि काय नाही करायचंय ना सचिन, हे तू नको शिकवूस मला. हे नेल आर्ट मी नाही घेतलंय, चैतन्याने मला गिफ्ट केलंय. सचिनला लागते मिरची. सचिन म्हणतो, काय, तुझा तर काही वाढदिवस वगैरे नाहीये आता, चैतन्याने तुला कशाला गिफ्ट केलंय हे. अस्मिता म्हणते, चैतन्य मला लहानपणापासून ओळखतो, तो मला कधीही गिफ्ट देऊ शकतो सचिन. सचिन म्हणतो, अरे पण तू हे घेतलंच कशाला अस्मिता. त्या चैतन्याला असं वाटलं असणार की मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊ शकत नाही, म्हणून त्याने मुद्दाम तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलं असणार आहे. अस्मिता म्हणते, त्याला असं काहीही वाटत नाहीये आणि उगाच नसता विचार करू नकोस आणि सगळा संबंध स्वतःशी जोडू नकोस. मंडळी, आज रविवार असल्या कारणाने आजचा हा एपिसोड लहान आहे बरं का, अर्धा तासाचा. उद्यापासनं पुन्हा एकदा 45 मिनिटाचे एपिसोड आहेत बाबा. जोपर्यंत प्रियाचा मुखवटा हे फाडत नाही तोपर्यंत मोठे मोठे एपिसोड बघायला मिळणार आहेत आपल्याला. पण काय आहे ना, आज आणि काल एपिसोड वेळेवर आलेत, पण मला नाही वाटत की उद्या एपिसोड वेळेवर येईल. त्यामुळे उद्या वाट बघायला तयार राहा, मीही तयार असेलच. असो, तर आता अस्मिता असा टोमणा मारून निघून जाते. सचिनला येतो राग
इकडे प्रियाबाई भेटल्या त्या अधिराजला पैसे उकळण्यासाठी. प्रिया कसं नसं तोंड करत म्हणते, अरे अधिराज, तुझ्या पुढे ना मला असं रडगाणं गायला आवडत नाही रे, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात आहे तरी कोण? अधिराज म्हणतो, अगं प्रिया, तू माझ्यासमोर मन मोकळं करतेस ना तेव्हा मला खूप बरं वाटतं ग. आणि प्लीज तू अशी ऑकवर्ड नको होऊस. तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं तू सांगू शकतेस बरं का मला. तू जे काही सांगशील ना ते मी शांतपणे ऐकेल. आय एम अ गुड लिस्नर. प्रिया म्हणते, अरे अधिराज, अधिराज काय सांगू रे, आमच्या डोक्यावरचे छप्पर जाण्याची वेळ आली आहे रे. नवरा असा निघालाय म्हणून मला आईबाबांकडेच राहावं लागतंय. आईबाबांच्या उपचारासाठी मला आमचं राहतं घर गहाण ठेवावं लागलं रे. माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता अरे. आणि आता आता त्या कर्जाचे हप्ते एवढे थकलेत ना, की ज्याच्याकडनं मी कर्ज घेतलं होतं ना, तो तर आता आमचं घर जप्त करायला निघालाय. अधिराज म्हणतो, अगं मला समजत नाहीये, घर जप्त होण्याची भीती कळते ग मला, पण तुझा अजून माझ्यावर विश्वास नाहीये हे समजत नाहीये मला. प्रिया म्हणते, म्हणजे? अधिराज म्हणतो, अगं मी असताना तुझ्या डोक्यावरचे छप्पर जाईल का? मला सांग बरं, मी तुला पटकन पैसे देऊन टाकतो. प्रिया म्हणते, नाही 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 नाही, अजिबात नाही हं अधिराज, मी तुझ्याकडनं आता आणखीन पैसे नाही रे घेऊ शकत. अधिराज, माझ्या प्रेमावर कोणी संशय घेतलेलं मला नाही आवडणार रे. कुणाला असं वाटतं कामा नये की मी पैशासाठी तुझ्या प्रेमात पडले. काय नाटकीय नाही ही प्रेक्षकांनो. म्हणजे मागते ते मागते आणि वर दुसऱ्यालाच उपकार दाखवते. असो. अधिराज तिला म्हणतो, अगं प्लीज प्लीज असं बोलू नकोस प्रिया. माझे जे काही पैसे ते सगळे तुझे आहेत. लग्नानंतर आपलं जॉईंट अकाउंट असेल की नाही, मग तुला हवे तितके पैसे तू आता काढ. मी तुला कुठलाच हिशोब विचारणार नाहीये. हवे तेव्हा पैसे काढ. सांग बरं मला, किती रक्कम हवी आहे तुला? प्रिया म्हणते, अरे अधिराज, रक्कम खूप मोठी आहे. अधिराज म्हणतो, माझ्यासाठी कुठलीच रक्कम मोठी नाहीये. सांग बरं पटकन किती पैसे आहेत? प्रिया हळूच म्हणते, 5 लाख रुपये. अधिराज थोडासा असा म्हणजे स्तब्ध होतो. तेव्हा प्रिया म्हणते, बघ बघ, तुला धक्का बसला ना, म्हणूनच मी तुला रक्कम नव्हते सांगत. जाऊ दे, जाऊ दे, विसर अधिराज. त्या रकमेचा म्हणजे त्या कर्जाचा आणि तुझा काही संबंध नाहीये रे. अधिराज म्हणतो, तुझ्याशी आहे ना माझा संबंध प्रिया, आणि प्रिया तो कायम राहणार आहे. तुला बँक ट्रान्सफर चालेल? नाही, 5 लाख रुपये माझ्याकडे कॅश नाहीये, तर मग सध्या मी बँक ट्रान्सफर करू का तुला? प्रिया म्हणतेस, खरंच? खरंच अधिराज, तू मला एवढे पैसे देणार आहे? अधिराज म्हणतो, हो प्रिया, मला तुझ्या डोळ्यातले हे अश्रू आवडत नाहीत बरं. ते अश्रू घालवण्यासाठी मी हवी ती किंमत मोजायला तयार आहे. लगेच त्याने तिला बँक ट्रान्सफर केलंय बरं का. प्रिया त्याला म्हणत असते तेव्हा, अरे अधिराज, तू माझ्यासाठी देवदूत आहेस रे. तू आधी का नाही आलास माझ्या आयुष्यात? अधिराज म्हणतो, आता आलोय ना मी. मी आता तुला कुठे जाऊ देणार नाहीये. अजून अधिराज तिच्यासोबत नाटक करतोय हे तिच्या लक्षात आलेलं नाहीये बरं का मंडळी. अधिराज आता त्याचा मोबाईल काढतो आणि तिला पैसे ट्रान्सफर करतो. तिला म्हणतो, बघ बरं प्रिया, तुझा फोन चेक कर. मी 5 लाख रुपये तुला ट्रान्सफर केलेत. आता तो तिचा हात हातात घेतो बरं का. 5 लाख असं म्हणतो तो. आता प्रिया मनात विचार करते, मी बहुतेक माती खाल्ली आहे. 5 लाखाच्या ऐवजी मी 15 लाख सांगितले असते तर बरं झालं असतं. या नोटाच्या मशीनने मला ते हसत हसत दिले असते. ठीक आहे, सध्या तरी अर्जुन सायली ज्यांना 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 भेटले त्यांना हे पैसे देऊन फितवता येईल आणि त्यांच्या हातातनं मला सगळे पुरावे घेता येतील जे अर्जुन सायलीने मिळवलेत. नाही, अर्जुन सायलीला आता हरवायला कितीसा वेळ लागणार आहे. प्रिया मनातल्या मनात हा विचार करून खुश होत असते बरं का. पण सायली अर्जुनने आता तिची सॉलिड फिल्डिंग लावली आहे. आता कसं झालंय प्रेक्षकांनो, थोडासा आपल्याला मनोरंजनाचा आनंद देण्यासाठी त्यांनी कधी कधी जरा सस्पेन्स जास्तीच वाढवलाय. म्हणजे प्रियाच्या हातात पुरावे पडले, तिने कधी कधी ते जाळले, आता तिने काय काय कुटाणे केले ते सगळे आपल्याला दिसणार आहे. पण एवढं सगळं करून सुद्धा प्रियाला अर्जुन आणि सायली अडकवणार म्हणजे अडकवणारच. मजा येणार आहे प्रेक्षकांनो पुढे बघायला. प्रिया एक्सपोज झाली तर काय भारी वाटेल ना. अधिराज आता मनातल्या मनात विचार करत असतो, ही प्रिया खूप खुश होतीये 5 लाख रुपये मिळालेत म्हणून. आता हिला तर मी सहज कॅश दिली असती, पण मुद्दाम बँक ट्रान्सफर केलेत म्हणजे माझ्याकडे सगळे पुरावे राहतील ना तुझ्याकडे अकाउंट ट्रान्सफर झाल्याचे. आणि अधिराजने तिच्याशी प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा भेट झाली ना तेव्हा तेव्हा शूटिंग केलंय. अधिराजने आता तिच्या समोरच ते खाली कुंडी असते ना हॉटेलमध्ये टेबलावर, ती बारीक खोटी खोटी फुलांची कुंडी, त्या कुंडीमध्ये कॅमेरा लावलेला असतो. प्रियाचं आणि त्याचं सगळं बोलणं कायम रेकॉर्ड केलेलं आहे अधिराजने. मजा आहे का बॉस आगे. इकडे अश्विनराव बिचारे कॉफी करून आणताय बायकोसाठी सकाळी सकाळी. अश्विन म्हणत असतो, घ्या बरं बायकोसाठी गरम गरम कॉफी. प्रिया म्हणते, अरे तू कशाला आणलीस कॉफी? अश्विन म्हणतो, अगं तू किती दिवसांनी रिलॅक्स बसलीये.
आणि तुझा जॉब पण किती हेक्टिक आहे ना, तुला दुसरं काही करायला वेळ मिळत नाही ना. प्रिया काय खोटं बोलते यार प्रेक्षकांनो. म्हणते कशी अश्विनला, माझे कंपनीतले लोकं माझ्यावर इतकी विश्वास टाकतात ना, त्यामुळे जॉब प्रोफाईलमध्ये नसलेली कामं पण मला करावी लागतात. अश्विन म्हणतो, म्हणून तर तुझ्यासाठी छान कॉफी आणली ना. बघ, बघ त्याच्यातलं प्रॉम्प्ट बघ. काय असतं ते कॉफीचं ते फेस असतं ना, ते काहीतरी बघायला सांगितलं वाटतं तिनं. मला काही कळलं नाही बरं का ते काय बोलला तो. प्रिया म्हणते, "थँक रे अश्विन. तू इतका गोड आहेस ना अश्विन. या कॉफीमध्ये तू साखर नसती घातली ना तरी चालली असती." अश्विन म्हणतो, "खरंच? ए तन्वी, मला ना आज हॉस्पिटलला जायचं नाहीये गं आणि तू पण आज निवांत आहेस. आपण एक काम करूयात, लंच डेटला जाऊयात का?" प्रिया म्हणते, "आज?" अश्विन म्हणतो, "हो चल ना. किती दिवसानंतर आपल्याला इतका छान वेळ घालवायला मिळतोय एकत्र. मग नंतर आपण एखाद्या पिक्चरला पण जाऊयात मूव्हीला. काय म्हणतेस?" प्रिया मनात विचार करते, याच्यासोबत फालतू टाइमपास करत बसले तर अर्जुन सायलीने माझ्या विरोधात काय काय शोधले हे कधी बघणार मी. मला अधिराजला पण आज भेटायचंय. पण सुभेदारच्या या तिजोरीच्या किल्लीला माझा संशय येता कामा नये. अश्विन म्हणतो, "अगं ए तन्वी, काय विचार करतेस? जाऊयात ना?" प्रिया म्हणते, "हो हो जाऊयात ना." अश्विन म्हणतो, "मग लवकर हो का नाही म्हणालीस?" प्रिया म्हणते, "अरे तू थेट विचारलंस ना त्या डेटसाठी. मला इतका आनंद झाला की तोंडातनं शब्दच फुटत नव्हते." अरे ही जे कारण देते ते कसं काय पटतात बरं अश्विनला. किती कमाल आहे ना. म्हणजे इतका प्रेमात आंधळा झालेला नवराबाई पहिल्यांदाच पाहिला मी. अश्विन तिला म्हणतो, "अगं हायवे जवळ ना एक नवीन रेस्टॉरंट उघडलंय, तिथे टेबल बुक करू का?" प्रिया म्हणते, "हो चालेल ना." अश्विन, "तू माझ्यासोबत असलास ना की मी एखाद्या ढाब्यावर यायला पण तयार आहे." लगेच अश्विन म्हणतो, "कशी गोड बायको आहे गो माझी." असं म्हणून तिचे गालगुचे घेतो आणि बिचारा मोबाईलमध्ये ते रेस्टॉरंट बुक करतो. पण प्रियाला माहितीये याला नंतर कसंही गुंडाळलं तरी चालतं. तेच तिने केलंय बरं का. आता सध्या तात्पुरती ती त्याला हो म्हणाली, पण नंतर ती त्याला गुंडाळून कशी ठेवते ना ते बघा. प्रिया आता काय करते ते बघा पुढे. अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. सायली म्हणत असते, "काय हो, काय वाचताय तुम्ही?" अर्जुन म्हणतो, "शांता मावशीची ही केसच वाचतोय. म्हणजे त्या संतोषचं बॅकग्राऊंड वाचतोय जरा. तो काय करतो, काय नाही. म्हणजे ही केस सॉल्व्ह करण्यासाठी संतोष सगळ्यात मोठा क्लू आहे आपल्याला." सायली म्हणते, "अहो पण मला असं वाटतंय की आपल्याजवळ प्रियाच्या विरोधात भरपूर पुरावे आहेत. आपण एक-एक करून हे सगळे पुरावे समोर आणायला सुरुवात करायला हवी आणि ती सुरुवात आपण आजच करूयात." अर्जुन म्हणतो, "आजपासूनच?" सायली म्हणते, "हो, कारण आपण फक्त DNA रिपोर्टची वाट बघतोय. आता ते रिपोर्ट सोडल्या तर बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्या समोर, जे आपण सगळ्यांसमोर आणू शकतो. आपण तिचा एक-एक गुन्हा समोर आणत गेलो ना, तर ती आणखीन घाबरेल. उद्या काय घडणार आहे याची तिला सतत भीती वाटत राहील. अशाने शांता खून प्रकरणात तिचं लक्ष कमी होईल. खुनाचा तपास करायला तुम्हाला अडचण नाही ना होणार मग." अर्जुन म्हणतो, "अरे हां यार बायको, ब्रिलियंट आयडिया. हे तसंच झालं ते तू म्हणतेस ना, एका दगडात ते काय म्हणतात ते." सायली म्हणते, "अहो एका दगडात 2 पक्षी मारणं. आपण तेच करणार आहोत. प्रियाची ही काळी बाजू अश्विन भाऊजींसमोर येणं खूप गरजेचं आहे. आपण सगळ्यात आधी तेच करायला हवंय." अर्जुन म्हणतो, "एक काम करूयात सायली. आजच्या आजच आपण अधिराज आणि सँडीला बोलावून घेऊयात. त्यांच्याकडनं अश्विनला सगळं सत्य कळेलच." सायली म्हणते, "थांबा हं, मी सँडीला फोन करते." अर्जुन म्हणतो, आता नंतर म्हणतो तो, आधी सायली अधिराजला फोन करायचा प्रयत्न करते, पण सॉरी सायली सँडीला फोन करायचा प्रयत्न करते, पण सँडी फोन उचलत नाही. अर्जुन तिला विचारतो, "काय झालं गं सायली?" सायली म्हणते, "सँडी फोन उचलत नाहीये." "जाऊ द्या, मी नंतर फोन करते त्याला. कामात असेल कदाचित." अर्जुन म्हणतो, "मी पण अधिराजला कॉल करतो हां." सायली म्हणते, "हो करा तुम्ही कॉल. मी आता खाली जाते हां, खूप कामं पडली आहेत. आणि हो, मी वर आल्यावर प्रियाचा मुखवटा फाडण्याचं पहिलं पाऊल कसं टाकायचं ना आपल्याला ते ठरवू हं." अर्जुन म्हणतो, "बरं मॅम, ओके." सायली आता खाली जाते आणि ते अर्जुनच्या कॉफीचा मग घेऊन खाली जाते. तो पीत असतो ना कॉफी. असो, आता सायली खाली आल्या आल्या प्रिया किचनमध्ये असते बरं का, आणि विमल पण काहीतरी किचनमध्ये करत असते. सायली म्हणते, "अरे वा, विमलताई तुम्ही नाश्ता करायला पण घेतलात?" विमल म्हणते, "हो ना, तन्वीताई आल्या सकाळी सकाळी आणि म्हणाल्या मदत करते मी तुम्हाला. मग लागलो आम्ही कामाला." प्रिया लगेच म्हणते, "सायली, अगं तू काळजी करू नकोस हां किचनची. मी आहे ना, हवं तर तू आराम कर हं." प्रिया तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणते, "बरं, कुकर लावते बरं का विमलताई मी." आता सायलीला आवाज देतात बरं का. नाही, अस्मिता आवाज देते, "अगं सायली, विमल मदतीला येता का?" अस्मिता बाळाला अंघोळ घालत असते ना, म्हणून आवाज देते सायलीला आणि विमलला.
ती अंघोळ काही दाखवली नाही बरं का आपल्याला. आता ही सायली तिथे डब्यावर तिचा मोबाईल चार्जिंगला लावते आणि विमलला म्हणते, "तुम्ही पुढे व्हा हं विमलताई, मी मोबाईल चार्जिंगला लावून येते." म्हणजे लावते ती आता मोबाईल चार्जिंगला आणि निघून जाते. प्रिया तिथे आपली पोह्यांची खळत असते बरं का. कोरडे पोहे आपले खालीवर खालीवर करत असते बिचारी. तिला कुठे काय येतं. तेवढ्यात सायलीचा फोन वाजतो. प्रिया सायलीला आवाज देते पण सायलीला ऐकू येत नाही. प्रियाला वाटतं बघावं सायलीला कोणाचा फोन आलाय. बघते तर काय सँडीचा फोन आलेला असतो प्रियाला. मगाशी सायलीने लावला होता ना सँडीला फोन, त्याने कॉल बॅक केलाय. प्रिया विचार करते, अरे बापरे, हा सँडी का कॉल करतोय प्रियाला, काहीतरी गडबड दिसते. सँडी नाव ऐकल्यावर हिला वाटलं हिचाच एक्स बॉयफ्रेंड आहे म्हणून तिने लावला फोन कानाला. तिकडनं सँडी आवाज न ऐकता म्हणतो, हॅलो सायली वहिनी, तुम्ही मगाशी कॉल केला होता ना. मी फोन नाही उचलू शकलो. तुम्ही पुराव्यासाठी कॉल केला होता ना. डोंट वरी, प्रियाच्या सगळ्या अफेअरचे पुरावे माझ्या हाती लागलेले आहेत आणि तिचे 2-3 जे एक्स बॉयफ्रेंड आहेत ना त्यांच्याशी पण मी बोललोय. फोटोज व्हिडिओज मी सगळं देतोय तुम्हाला. मी लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर मी येतोय अर्ध्या तासात. मी तिथे पोहोचतो आणि सगळे पुरावे मी तुम्हाला तिथेच देईल बरं का. मी जर गडबडीत आहे वहिनी, मी ठेवतो फोन. असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. याने काही ऐकलं नाही बरं का. तिकडे सायली आहे नाहीये. आता हे ना प्रेक्षकांनो जरा सस्पेन्स रंगवायला आणि या प्रियाची पळापळ करायला त्यांनी दाखवलंय. म्हणजे प्रियाला कळलंय की सँडी सायलीला तिच्या सगळ्या एक्स बॉयफ्रेंडचे पुरावे देणार आहे. प्रिया घाबरली ना आता. आता प्रियाची पळापळ सुरू होते. मजा येते या प्रेक्षकांनो पुढे बघायला. आता प्रिया विचार करते, बापरे, माझ्या अफेअरचे पुरावे यांनी माझ्या कोणत्या कोणत्या एक्स बॉयफ्रेंडला गाठलंय. आता हे सगळे पुरावे जर अश्विनला दिले यांनी तर केवढा मोठा घात होईल माझा. नाही बाबा नाही, अश्विनच्या हाती हे लागता कामा नये. हे पुरावे मला मिळवायलाच हवे आणि ते नष्ट करायला हवे. बापरे, या सँडीने पुन्हा सायलीला कॉल करायच्या आत मला त्याला गाठायला हवं मला. आता तेवढंच सँडीने लोकेशन पाठवलं आणि प्रियाने ते पाहिलं. लोकेशन असं म्हणून प्रिया ते लोकेशन स्वतःच्या मोबाईलवर पाठवून घेते. बाई एवढ्या वेळात तिला हिस्ट्री डिलीट करायचं बरं जमतं प्रेक्षकांनो. केली की नाही कोणाच ठाऊक. आता ते उद्याच्या भागात कळेल आपल्याला. प्रिया आता पटकन पळते बरं का. झालं तर नाश्ता गेला तिकडे खड्ड्यात. म्हणजे हिने ते लोकेशन स्वतःच्या मोबाईलवर पाठवून घेतलं आणि पळाली आता सँडीच्या पाठीपाठी जायला. इकडे सगळेजण नाश्त्यासाठी जमतात. कल्पना ते आवाज देतात, अगं विमल, सायली, अगं कुठे आहात तुम्ही, नाश्ता नाही झाला का ग पोरींनो अजून. सायली येते आणि विमल पण येते लगबगीने. प्रतापराव म्हणतात, अगं काय आमच्या पोटात भुकेने कावळे ओरडताय. विमल म्हणते, वहिनी बाळाला आंघोळ घालत होतो ना म्हणून उशीर झाला. कल्पनाताई म्हणतात, हरकत नाहीये. सायली म्हणते, अहो आई नाश्ता तर. आता ती मागे वळून बघते तर प्रिया किचन मधून गायब झालेली असते. प्रिया म्हणते ना मी नाश्ता करते, तर ती नाहीये तिथे. कल्पनाताई सायलीकडे बघायला लागतात, काय झालं बाई. सायली म्हणते, अहो नाश्ता तर हिने केला नाही वाटतं. ती म्हणाली होती ना मगाशी नाश्ता करते म्हणून. विमलला म्हणत असते सायली. मग हळूच म्हणते, जाऊ दे आई, मी आता पटकन पोहे टाकते हा. सायली आता किचन मध्ये जाते पोहे करायला. तेवढ्या तिथे अर्जुन येतो. आता प्रिया पण येते बरं का. सँडीच्या मागे पळायसाठी ती पर्स घेऊन आली आहे. अश्विनला बघा कशी थापा मारते. अश्विन विचारतो तिला, अगं ये तन्वी तू कुठे निघालीस. मगाशी म्हणलं ना मी, ती अश्विनला कधीही आणि कुठेही अशी लटकावू शकते, तसंच तिने केलंय. प्रिया म्हणते, अरे मला ना इमर्जन्सी आली आहे, मला जावं लागेल रे अर्जंट. प्रिया पुढे म्हणते, सॉरी मला अर्जंट कॉल आला ना मीटिंगचा, त्यामुळे नाश्ता नाही बनवता आला. अर्जुन म्हणतो, काय गे तन्वी, अश्विन हॉस्पिटलमध्ये जातो, तो डॉक्टर आहे, त्याला इमर्जन्सी येऊ शकते, पण फॅशन डिझायनरला पण इमर्जन्सी येते. प्रियाला आता सायली विचारते, काय गे नक्की कुठे काम करतेस ग तू, काय कुठल्या ऑफिसमध्ये काम करतेस तू, तुझ्या ऑफिसचं नेमकं नाव तरी काय आहे. आता अश्विन पण अगदी टेन्शनने बघायला लागतो बरं का. म्हणजे अश्विनने पण एवढे प्रश्न तिला विचारले नाही ना कधी. लगेच आता प्रिया गडबडते बरं का, पण लगेच म्हणते कशी, तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसत का, हे घ्या, हे माझ्या कंपनीचं कार्ड आहे, तिथे मी फॅशन डिझायनर म्हणून जॉब करते. अश्विनने ना एखाद दिवशी त्या कंपनीत जावं हा प्रेक्षकांनो. मजा येईल ना बघीची. आता बघा अर्जुन हसायला लागतो ते कार्ड दाखवल्यावर, कारण त्याला माहिती आहे ते अधिराजनेच दिलेलं आहे. आता अश्विन म्हणतो, ठीक आहे ग ते सगळं तन्वी, पण आपण लंच डेटला जाणार होतो ना ग आज. प्रिया लगेच म्हणते, अरे काय करणार अश्विन, अर्जंट मीटिंग आली ना आता, मला जावं लागेल ना. मी काय म्हणते, मी फ्री झाले ना की तुला कॉल करेल. हा लवकर फ्री झाले तर जाऊ नक्की लंच डेटला. अश्विन लगेच म्हणतो, बरं ठीक आहे. प्रिया लगेच पुढे म्हणते, मी आले ना लवकर की रात्रीचा स्वयंपाक करेल. हा अश्विन लगेच म्हणतो, तन्वी तू उद्याची खूप मोठी फॅशन डिझायनर आहेस, तू ऑफिसमधनं दमून भागून आलीस तरी घर सांभाळायचं विसरत नाहीस. अरे बाबा तिने नाश्ता नाही केला रे आता. अरे याला कसं काय एवढं त्या प्रियाबद्दल वाटतं प्रेक्षकांनो.
खरंच कमाल आहे बाबा. असो, प्रिया आता निघून जाते आणि अश्विनही फोन आला म्हणून चालला जातो बरं का. आता इथे सायली आणि अर्जुन एकमेकांशी बोलतात, की प्रिया नेमकं कुठे गेली असावी. आता कल्पनाताई म्हणतात, "बाई हिने ही नोकरी धड केली म्हणजे मिळवलं. नाही म्हणजे कामामध्ये ही जरा बिझी राहिली ना, तर हिची कटकारस्थानं तरी थांबतील." प्रतापराव म्हणतात, "हो ना, म्हणजे आतापर्यंत ही अशी वाईट वागत होती. नाही आतापर्यंत जरा तिचा मेंदू रिकामा होता, त्यामुळे कटकारस्थानं करत होती. आता जरा क्रिएटिव्ह कामात अडकली आहे तर जरा शांत राहील." अर्जुन आता खुणवतो सायलीला, "ए बायको जरा 1 मिनिटं बाजूला येतेस का?" सायली आणि अर्जुन बाजूला जाऊन बोलतायत एकमेकांशी. आता शेवटचं सीन तुम्ही बघत आहात मंडळी. आजचा एपिसोड भारी वाटला ना, मग प्लीज लाईक करायला विसरू नका. अर्जुन म्हणत असतो, "मला असं वाटतं प्रिया अधिराजला भेटायला गेली असावी. थांब त्याला विचारतो." असं म्हणून अर्जुनने अधिराजला कॉल केलाय बरं का. अधिराज म्हणतो, "हां, बोल अर्जुन." अर्जुन म्हणतो, "काय रे अधिराज, प्रिया तुला भेटायला येते का?" अधिराज म्हणतो, "हो अरे, आज दुपारी ठरलंय आमचं भेटायचं." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, मला कळव नंतर." आता लगेच फोन ठेवलाय अर्जुनने. सायली म्हणते, "तुम्हाला काय वाटतं तिकडेच गेली का ती?" मग अर्जुन म्हणतो, "हो, तिकडेच गेलीये भेटायला." इमर्जन्सीचं नाव काढून. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. आता पुढचा प्रोमो ऐका मंडळी. असला धमाकेदार प्रोमो आहे ना. आता ही सँडीच्या मागे जाते पुरावे घ्यायला, त्याच्या हातातनं पुरावे हिसकवते. पण तेवढ्यात ईश्वरी आणि काव्या येतात स्कूटीवर आणि ते पुरावे स्वतःकडे घेतात. आता ते पुरावे घ्यायसाठी प्रिया रिक्षात पाठलाग करत असते या दोघी. इकडे अर्जुन सायली म्हणत असतात, आता आपलं ठरल्याप्रमाणे अधिराज, सँडी आणि मग ईश्वरी आणि काव्या येणार प्रियाला एक्सपोज करायला. आता इकडे प्रिया रिक्षाने पाठलाग करत असते. आता काव्या आणि ईश्वरी म्हणत असतात, "सँडी पळ पळ." हे एकमेकांच्या हातात पुरावे असे फेकत असतात बरं का. पण प्रियाच्या हातात तो पुरावा लागतोच आणि ती तो पुरावा जाळते असं त्यांनी दाखवलंय. बट डोंट वरी, काव्या आणि ईश्वरी तरी पण तिला एक्सपोज करणार. ईश्वरीच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं असतं म्हणून ते सँडीला पळायला सांगत असतात दोघी बरं का. प्रोमो मस्त दाखवलाय, मजा आली आहे प्रोमो बघूनच. आता ती प्रिया स्वतःकडे ते पुरावे घेते आणि जाळत म्हणते, "हे पुरावे मी जाळणारच, असेच सगळे पुरावे मी जाळणार. मी तन्वी आहे आणि मी तन्वीच राहणार. तुम्ही कुठलेच पुरावे देऊ शकणार नाही माझ्याबद्दल." असं ती काहीतरी बडबडत असते. पण तरी सुद्धा प्रेक्षकांनो, डोंट वरी, तुम्हाला असं वाटलं असेल की प्रियाला नेहमी जिंकताना दाखवताय वगैरे वगैरे, पण तसं काही झालेलं नाहीये. दुसरा एक पुरावा अजून आहे. कदाचित त्याच पुराव्याची दुसरी कॉपी असू शकते, जी काव्या आणि ईश्वरी घरी येऊन एक्सपोज करणार आहेत. मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला. सो स्टे ट्यून मंडळी, मजा येणार आहे. आगे आगे देखो होता है क्या. आजचा एपिसोड आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठरलं तर मग या मालिकेचे सगळे एपिसोड रिव्ह्यू एन्जॉय करा. आणि मंडळी, उद्या सोमवार आहे, उद्याचा भाग मोठा आहे, त्यामुळे उद्याचा भाग कधी येईल हे सांगता येत नाही. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा. एपिसोड आला की तो तुमच्या मोबाईलवर दिसेलच. चला तर मग भेटूयात उद्या. तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आणि हो, आज संडे स्पेशल काय आहे तुमच्याकडे? आज आमच्याकडे खारोड्या होणार आहेत बाबा आणि बटाट्याचे पापड. बाकी संडे स्पेशल असं काही नाहीये. आज जरा जास्तीच भागमभाग आहे माझी. असो, चला तर मग एपिसोड रिव्ह्यू एन्जॉय केला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.